नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खूप प्रसन्न वाटत आहे कारण मगाचपासून ढोल ताशे आणि बाप्पांच्या मूर्त्या ज्या येत आहेत वगैरे बघून आणि उद्या खऱ्या अर्थाने बाप्पांचं आगमन होणार आहे. खूप प्रसन्न, सकारात्मक आणि म्हणतात ना, खूप असं एनर्जेटिक वाटत आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. तर मंडळी, आज आहे मंगळवार, नाहीतरी तर मंगळवारच्या निमित्ताने ह्या व्हिडिओमध्ये मी बाप्पाचेच मार्गदर्शन करणार आहे. आणि या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जी उद्यापासून सुरू होत आहे त्या निमित्ताने सुद्धा रोज बाप्पांना घेऊन एक मार्गदर्शन तर येणारच आहे. चला बघूया आज बाप्पा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. अवेअरनेस, जागरूकता, इन्क्रीज युअर अवेअरनेस, गणेशा रिव्हिल्स डीपर ट्रूथ. तर मंडळी, स्वतः जरा जागृत राहायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त काही सत्य या 10-11 दिवसांमध्ये तुमच्या समोर येऊ शकतात. गरजेचं नाही त्यानंतरही येऊ शकतात, पण या दरम्यान खूप शक्यता मला दिसून येत आहे. तर जागृत राहायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही इतके अगदी खूप चांगले, अगदी म्हणतात ना हार्डकोर असे गणेश भक्त असाल, तर मग सांगता येईना कधी तुमच्यासमोर काही सत्य येऊ शकतात. तर जरा जागृत राहायचा प्रयत्न करा. एकदम सुद्धा म्हणतात ना की एकाच दृष्टिकोनातनं बघायचा प्रयत्न करू नका. किंवा म्हणतात ना की ते घोड्यांना कसे त्यांचं लक्ष इथे तिथे डायव्हर्ट होऊ नये म्हणून त्यांना ते इथे हे लावलेले असतात, त्याप्रमाणे राहू नका. सतर्क राहा, जागृत राहा, हे सांगेन मी. इथे नक्कीच बाप्पा तुम्हाला आणि याच्यातनं तुम्हाला मदतच करणार आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास वगैरे द्यायचा नाही आहे की हे सत्य, कारण हे सत्य असंही असू शकतं की सगळ्यांनाच हवं तसं त्यांच्या फेवरमध्ये नसू शकतं. तर म्हणून मी हे सांगत आहे. आणि दुसरं मी हे सांगू इच्छिते मंडळी, तुम्ही कुठल्याही इश्यूजमध्ये वगैरे असाल, प्रॉब्लेममध्ये असाल, तर तुम्ही क्रिस्टल ब्रेसलेट, रत्न, खडे, रुद्राक्ष किंवा कुठलीही इत्यादी पूजा करू इच्छित असाल, जी कुंडली पत्रिकेला घेऊन वगैरे काही दोष वगैरे असेल, तर तुम्ही नक्की मला संपर्क साधू शकता. कारण मी या सगळ्या गोष्टींची जुडली गेलेली आहे. मला नक्की तुमची मदत करायला आवडेल की माझ्या निमित्ताने तुम्ही हील होत आहात, तुमचे काही प्रॉब्लेम्स, इश्यूज खूप सॉल्व्ह होत आहेत, किंवा निदान त्याचं एक म्हणतात ना जो एक असर होतो तो खूप परिणाम होणं खूपसं कमी झालं आहे वगैरे, खूप मला आनंद होईल. तर नक्की याच्यावर विचार करा. आणि हा जो संदेश बाप्पाने दिलेला आहे जागृत राहायचा, त्याच्यावर पण नक्की हे सांगेन की विचार करा, विचार नका करू, ते अंमलात आणा, हेच सांगेन. धन्यवाद.